जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते। तर मी तुमच्याबरोबर नेहमी शेगावचे व्हिडिओ शेअर करत असते। अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या कमेंटवरून काही माहिती पण तुमच्याबरोबर शेअर करत असतेच। आणि गजानन महाराजांच्या मंदिरात एकदा जो पण गेलं तर त्याला परत परत जावंसं वाटतं, असा अप्रतिम असा हा अनुभव आहे। तर चला तर मग मी आज तुमच्याबरोबर माऊलींचं पूर्ण मंदिराची माहिती, मंदिर छान असं शेअर करत असतेच। एंट्री केल्याबरोबर छान असं चप्पल स्टँड आहे, आपल्याला चप्पल वगैरे काढायची। त्याच्यानंतर तिथे पाय धुण्यासाठी जागा आहे आणि पाय वगैरे धुतल्यानंतर तिथे पाय इतका अशी आयडिया आहे, अशी सिस्टीम आहे की आपले पाय आपोआप पुसले जातात, ओला एवढसा सुद्धा पाय बाहेर येत नाही, अशी तिथे सिस्टीमच सुपर अशी जबरदस्त अशी आहे। तर चला तर मग आपण माऊलींच्या दर्शनासाठी जाऊया। आणि एंट्री केल्या केल्या बघा माऊलींचं छान असं मंदिराचं दर्शन होतं। सुरुवातीलाच अगदी इतकं प्रसन्न वाटतं, मध्ये एंट्री केल्या केल्या की अगदी असं बघतच राहावंसं वाटतं। तर बघा किती छान असं प्रसन्न असं वाटणारं हे माऊलींचं मंदिर आहे, जबरदस्त। अगदीच आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ आहे आणि इथल्या संस्थाची खरंच खूप कमाल आहे। तिथे स्वच्छता अप्रतिम अशी असते, इतके लाखो भाविक रोज येत असतात तरी तिथे एक काडी किंवा कचरा बिलकुलच नसतो। आणि मग चप्पल वगैरे काढल्यानंतर पाय धुतल्यानंतर इथे आलं की इथे बाहेरच लिहिलेलं असतं की आपल्याला दर्शनाला किती टाईम लागणार आहे, ते अर्धा तास, 1 तास, 2 तास, कारण गर्दी असली तर 2 तासही लागतात किंवा जास्तही टाईम लागतो। आणि गर्दी नसली तर अगदीच खाली एवढ्या पायऱ्या किंवा वरती चढून जायची गरज पडत नाही, अगदी गाभाऱ्यात डायरेक्ट एंट्री असते, लगेच दर्शन होतं। तर आज थोडी गर्दी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला गर्दीमधून हे बघा अशा पद्धतीची गर्दी आहे। आणि मग आपल्याला जायचं आहे मध्ये, बऱ्याच लांबपर्यंत चालत जावं लागतं आणि मग गर्दीमध्ये जावं लागतं, हे बघा। तर छान असं चालत जायचं आणि प्रत्येक ठिकाणी चालताना अगदी बघा आजूबाजूला काडी किंवा कचरा काहीच नाही, कंटिन्यू झाडताना पुसताना सगळे तिथले जे सेवेकरी आहेत तर ते काम करतच असतात। असे खूप छान अशी स्वच्छता असते प्रत्येक ठिकाणी। तुम्ही कुठेही बघा अगदी धूळ, अगदी कणभरसुद्धा धूळ तुम्हाला दिसणार नाही, अशी अप्रतिम मंदिरामध्ये स्वच्छता असते। आणि बघा लगेच माऊलींचं दर्शन झालं आणि हे बघा किती छान असं वाटतंय, प्रसन्न असं वाटतंय। हे बघा खाली अगदी छान असे सगळे माऊलींच्या दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा मारत आहेत, तर खूप छान असं वाटतं। दर्शन झाल्यानंतर खाली बरेच जण मस्तपैकी बसलेले असतात, मस्त माऊलींचं नामस्मरण चाललेलं असतं, छान असं प्रसन्न असं वातावरण आहे। आणि जेव्हा आपण मंदिरात इथे एंट्री करतो तर इथे बिलकुल कॅमेरा व्हिडिओ चालत नाही, तर त्याच्यामुळे मी फक्त इथपर्यंतच छान अशी मंदिराची शूटिंग घेतलेली आहे वरून अगदी। आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर शूट चालत नाही म्हणून मी तिथली शूटिंग घेतलेली नाही। आणि हे बघा किती छान असं मंदिराला वरून झाकलेलं आहे पूर्ण, की खाली पडदा वगैरे आहे की खाली अगदी उन्हामध्ये कोणालाही त्रास होणार नाही, ऊन येणार नाही, अशा पद्धतीने कोणाला काही त्रास होणार नाही, ऊन नाही पाऊस नाही, असं कुठल्याही प्रकारचा काहीही त्रास होणार नाही, असे छान असे वरून पडदे अर्थात मंडप असा टाकलेला असतो, तर त्याच्यामुळे खूप छान असं वाटतं। आणि बिलकुलच तिथे ऊन वगैरे किंवा पावसाचं काहीच येत नाही, पाऊस कितीही पडला तरी थोडंफार ओलं होतं, पण तिथले सेवेकरी जे आहेत ना पटकन असं तिथे पुसतात आणि पटकन कोरडं करतात, असा ओलावासुद्धा थोडासुद्धा राहत नाही, अगदी पटकन असं क्लीन होतं। तर अशी ही छान अशी स्वच्छता आहे। आणि त्यातनं आम्ही दर्शन घेतलं, मध्ये गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटला चालत नाही तर त्याच्यामुळे मी घेतलं नाही, दर्शन घेतलं, बाहेर आलो, माऊलींचं प्रदक्षिणा वगैरे मारल्या आणि खाली बाहेर जी जागा आहे तिथे येऊन बसलो मस्तपैकी। बरेच गजानन महाराजांचे भक्त आहेत आलेले, छान असे सगळे आपले आपले माऊलींच्या नामस्मरणामध्ये मग्न आहेत, प्रदक्षिणा मारण्यामध्ये मग्न आहेत। आणि हे बघा सेवेकरी कसे झाडू वगैरे घेऊन हातातच आहे, अगदी एक काडी किंवा कचरा बिलकुलच तिथे नसतो, अगदी स्वच्छता अप्रतिम अशी असते। तर हे बघा बरेच जण शूट करताय, पण माऊलींच्या शूट आणि व्हिडिओ काही काही ठिकाणी केलेलं चालत नाही, त्या जागेला सोडून दुसरीकडून शूट किंवा फोटो घ्यायचं आहे, तर तिथे बऱ्याच ठिकाणी तिथले सगळे सेवेकरी सांगत असतात
आणि हे मंदिर आहे तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते कशाचं मंदिर आहे, तुम्हाला हे आता माहिती झालं असेल कारण मी माझ्या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहेच. तर इथे नारायण महाराजांचं आणि बाळाभाऊ यांच्या पादुका आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर मध्ये आहे तिथे शूट चालत नाही तर मी तुम्हाला लांबूनच दर्शन घडवते. तर बघा अशा पद्धतीने आहेत. तर खूप छान आहे, तिथे सुद्धा मस्त असं प्रसन्न वाटतं. तर त्यांच्या पादुका आहेत. तर ते प्रदक्षिणा वगैरे मारून झालं. त्याच्या पाठीमागे छान झाड आहे. पुढे पण खूप मोठं असं झाड होतं, पण एक वेळेस पावसामुळे तर ते झाड पडलेलं होतं. आणि हे बघा या जे खूप मोठं झाड आहे तर त्याचे पाचोळा खाली पडायला नको म्हणून अशा पद्धतीने पूर्ण झाकलेलं आहे. खाली बसलेले जे पण माऊलींचे भक्त आहेत त्यांच्या अंगावर बिलकुल कुठलाही काडी कचरा घाण पडत नाही. अशा पद्धतीने खूप छान अशी सिस्टीम आहे. आणि इथली प्रत्येक सिस्टीम जबरदस्त आहे. बघा किती क्लीन छान आणि मंडप वगैरे टाकलेला आहे बसण्यासाठी. तर सगळं कसं अप्रतिम असं आहे. तर मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करत असतेच माऊलींचे हे सगळे व्हिडिओ. तर चला तर मग हे बघा किती छान असे भक्त बसलेले आहेत. पूर्ण हा परिसर गजानन माऊलींचा तर खूप छान असं आहे. दर्शन वगैरे झालं आणि मग म्हटलं चला माऊलींचं दर्शन झाल्यानंतर आपण घेऊया महाप्रसाद. आणि महाप्रसादाचा व्हिडिओ मी आधी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर इथे सुद्धा बघा किती छान अशी सिस्टीम आहे. इथे सगळे हे नळ आहेत आणि हे जे नळ आहेत ना तर हे बारीक पाण्याची धार चालू असते, म्हणजे आपल्याला नळाला हात लावायची सुद्धा गरज पडत नाही. आपल्या त्या नळाखाली हात घेतला की आपले हात आपोआप असे धुतले जातात. हे बघा अशा पद्धतीने खूप छान अशी सिस्टीम आहे. आणि इथे सुद्धा अगदी छान पाय पुसायचे खूप मोठे मोठे टाकलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्या पायाचा ओलावा मध्ये जाणार नाही आणि कुठेही आपण हाताचं पाणी जरी आपलं खाली सांडलं ना तर कुठेही ओलं होणार नाही. अशी ही जबरदस्त अशी सिस्टीम आहे. आणि आम्ही आलो महाप्रसादाच्या ठिकाणी तर इथे होती भरपूर गर्दी. इकडचा पोर्शन पॅक झाला म्हणून आम्ही दुसऱ्या साईडने त्यांनी आम्हाला जायला सांगितलं. गर्दी खूप होती. मग आम्ही गर्दीमध्ये गेलो आणि मग महाप्रसाद वगैरे घेतला आणि मागच्या गेटने म्हणजे मागच्या जिन्याने बाहेर आलो. तर तो पूर्ण आधी एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर त्यात मी सगळी अशी छान अशी माहिती दिलेली आहे की प्रसादाचा टाईम वगैरेचं सगळं काही. तर हे बघा कशी स्वच्छता आहे. सगळे झाडू आणि हातामध्ये धरून बसलेले असतातच. तर खूप सुंदर अशी व्यवस्था आहे, खूप छान असं. आणि प्रसादामध्ये काय असतं हे तर तुम्हाला माहिती आहे. पिठलं पोळी, वरण भात आणि कुठलीही प्रकारची फळभाजी, शिरा किंवा बुंदीचा लाडू. तर हे असतं आपल्या महाप्रसादामध्ये. जबरदस्त माऊलींचा असा हा प्रसाद असतोच. तर छान प्रसाद वगैरे घेतला आणि आलो आम्ही तर हे आहे पारायण कक्षातून बाहेर येण्याचा हा रस्ता. पारायण कक्षामध्ये जाण्याचा रस्ता पुढून आहे, पण तिथे शूट केलेलं चालत नाही. तर त्याच्यामुळे मी कुठल्याही गोष्टीचं पालन करते, कारण शक्यतोवर नाही चालत तर नाहीच करायचं. कारण काही नियम असतील, माऊलींचे नियमांना ओलांडणं हे चुकीचं आहे. तर त्याच्यामुळे मी तिथले शूट वगैरे नाही केली. आणि बाहेरून इकडून चालतं तर मग इकडून मी शूट केलेली आहे. आणि बरेच जण प्रसादासाठी जात आहे. बघा अशा पद्धतीने जबरदस्त असा हा परिसर आहे. बऱ्याच व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर माऊलींच्या पूर्ण मंदिराचं दर्शन घडवत असतेच. तर बघा छान असा प्रसादाचं सुद्धा कसे घेऊन जातात ते बघा. तर खूप छान असं सगळी जबरदस्त अशी व्यवस्था आहे. तर काडी कचरा कुठलाही इथे तुम्हाला बिलकुलच दिसणार नाही, अशी व्यवस्था सुंदर अशी आहे. तर बघा सगळे छान असे बसलेले आहेत. बघा टाईल्सवर सुद्धा बिलकुल काहीच कचरा नाही किंवा कसला डाग नाही. कंटिन्यू झाडणं पुसणं हे चालूच असतं. आणि सगळे माऊलींचे भक्त दर्शन घेऊन आलेत, प्रसाद घेतला आणि मस्तपैकी झाडाच्या सावलीमध्ये आरामात छान असे बसलेले आहेत. बघा किती छान निवांत, खूप सुंदर असं वाटतं. आणि हे मंदिर मी पुढच्या साईडने तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे आहे मागच्या साईडने. तर इथे सुद्धा शूट वगैरे चालत नाही, तर मग तेवढाच शूट घेतला, पुढचा नाही घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला मग दर्शन वगैरे झालं, प्रसाद झाला आणि मग चला म्हटलं आम्ही रूम केलेला होता तर आपण जाऊया म्हटलं रूमवर. आणि तुमच्याबरोबर मी नेहमी व्हिडिओ शेअर करत असते, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आजही माझ्या सगळ्या गजानन भक्तांबरोबर व्हिडिओ शेअर करूया. आणि बघा आलो आम्ही चप्पल घेण्यासाठी. चप्पलचा स्टँड
आहे इथे खूप मोठं आहे आणि भरपूर असे आहेत स्टँड. तर कारण भक्त भरपूर असे येतात, तर त्या सगळ्यांना छान अशी गैरसोय होऊ नये, गर्दी होऊ नये म्हणून बघा इतकं सुटसुटीत असं चप्पल स्टँड आहे. तर चला, तर मग मी माऊलींचा व्हिडिओ इथपर्यंत घेतलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला गजानन महाराजांच्या मंदिराचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय गजानन.